माझं म्हणणं की परमिशन दिली म्हणून दुसरं लग्न करायचं का, किंवा ही परमिशन मारून मटकून मिळवली नाही हे कसं ओळखायचं. पण या गोष्टीमध्ये आमच्या एक गोष्ट आमच्या सातारच्या एक क्लायंट्सची आमच्या समोर आली होती. ते शिक्षक होते आणि त्यांच्या एका टीचर बरोबर, म्हणजे शाळेतल्या एका टीचर बरोबर त्यांचं अफेअर झालं. त्यांची बायको पण टीचर होती, वेगवेगळ्या शाळेत ते पती पत्नी होते. त्या दुसरी बरोबर अफेअर झालं आणि ते अफेअर शाळेमध्ये त्या दोघांना पकडलं गावकऱ्यांनी पकडलं म्हणून त्यांना हाणमारी करत बाहेर आणलं. ती बायको म्हटली नाही आता हा वाद मिटू, त्यामुळे ह्या दोघांचं लग्न लावून दिलं. पण पत्नी म्हटली की तुला गोष्टीला मी परमिशन दिली आहे, आता माझ्या बहिणीचं लग्न होत नाही, तिच्या बरोबर पण तुलाच लग्न करावं लागेल. पत्नीला शिक्षा दिली, म्हणजे शिक्षा दिली. त्यामुळं, आणि ती पण बहीण शिक्षक होती, त्यामुळे आता ह्या घरात 4 शिक्षक नवरा बायको म्हणून राहत आहेत. पण हे कायद्याला हे अलाउड आहे. आता जोपर्यंत त्या कायद्यात म्हटले ना विथ परमिशन ऑफ वाईफ. पण हिंदू ऍक्ट आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकच पत्नी, हा तो वेगळा ऍस्पेक्ट. आपण क्रिमिनल ऍस्पेक्टला जातोय ना की शिक्षा आहे का. अच्छा. नाही, मग जोपर्यंत परमिशन आहे तोपर्यंत चलो. हे नवीच काहीतरी मी ऐकलंय. खरं तर फार वेगळीच गोष्ट आहे. दुसरं लग्न केलं म्हणून जेल होत नाही, कारण की त्या गोष्टीला भारतात अदखलपात्र म्हटलंय. बघा कधीचे कायदे, कारण की त्यावेळेस चालायचं 2 लग्न ना, त्यावेळेस त्याला शिक्षा नको असं म्हणून त्यावेळेस त्याला अदखलपात्र केलंय. म्हणून आज देखील दुसरं लग्न करणं हा गुन्हा FIR होण्यासारखा नाही, अदखलपात्र आहे, शिक्षा होणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.